आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। चायना बार मालकावर अज्ञात व्यक्तींनी केला जीवघेणा हल्ला। परभणी शहरातील पाथरी रोडवर असलेल्या हॉटेल चायना बार अँड रेस्टॉरंटमध्ये अज्ञात युवकांनी हॉटेल चालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर हॉटेल चालक मालक संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले आहे। काल रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला असून या घटनेमध्ये हॉटेल मालक बालाजी कलमे गंभीररीत्या जखमी झाले आहेत। या अगोदरही परभणी शहरातील काही हॉटेल आणि वाईन शॉपवर अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घालावा अशी मागणी करण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच हॉटेल चालक मालकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून निषेध नोंदविला आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत 1.5 लाख रुपयाचे धान्य जप्त। परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील नवामोंढा परिसरात एका दुकानावर कारवाई करत दुकानाच्या शटरमध्ये ठेवलेले तांदूळ गव्हाचे पोते जप्त केले। रेशनचे धान्य असल्याच्या संशयावरून गव्हाचे 85 पोते आणि तांदळाचे 24 मिळून 1,53,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेवाड, पोलीस अंमलदार बाळासाहेब तूप सुंदरे, दिलावर खान, शेख रफीक, निलेश परसोडे यांच्या पथक गस्त घालत होते। या पथकाला नवामोंढा परिसरातील आराध्य ट्रेडिंग कंपनी, तोष्णीवाल ब्रदर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायरच्या समोर शटरच्या दुकानात रेशनचे धान्य असल्याची माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली असता त्या ठिकाणी राम श्रीधर कुलते हा इसम मिळून आला। धान्याविषयी विचारणा केल्यावर त्याने पावत्या नसल्याचे सांगितले। स्थानिक गुन्हे शाखेने सदरचे धान्य जप्त करून पुढील कारवाईसाठी कोतवाली पोलीस ठाण्यात स्वाधीन केले आहे। दिव्यांग हक मोर्चा संघटनेची कार्यकारिणी जाहीर। आज दिनांक 27 ऑगस्ट मंगळवार रोजी सेलू शहरात झालेल्या बैठकीत दिव्यांग हक मोर्चा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी मोहन साखरे, सेलू तालुकाध्यक्षपदी दिगंबर घोडवे, सेलू शहराध्यक्षपदी उत्तम लोखंडे, उपतालुका प्रमुखपदी ओमप्रकाश गात, तालुका संघटकपदी चंद्रशेखर शिंदे यांची निवड दिव्यांग हक मोर्चा संघटनेचे अध्यक्ष अंकुश पांढरे, परभणी जिल्हाध्यक्ष गुलाबराव खेडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आले। यावेळी विष्णू नाईक नवरे, शैलेश नवघरे, बाबा गाडेकर, दीपक वानरे, विष्णू गाडेकर, सुभाष जयस्वाल, शिवरुद्र क्षीरसागर, मनसूरखां पठाण, अशोक डाके, शिवराज रुमे, सोनाजी अंभुरे, कैलास निर्वड, कैलास फुलारी, अशोक जाधव, परमेश्वर जाधवसह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कृष्ण जन्माष्टमी निमित्त वासुदेव युवक मित्र मंडळातर्फे विविध उपक्रम। श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त परभणी शहरातील वासुदेव युवक मित्र मंडळ हे मागील 14 वर्षापासून विविध उपक्रमाचे आयोजन करत आहे। याच अनुषंगाने आज दिनांक 27 ऑगस्ट मंगळवार रोजी परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये रक्तदान शिबिर, गुरुमत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व वासुदेव समाज भूषण पुरस्कार असे विविध कार्यक्रम घेऊन श्री कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी वासुदेव युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष कोंडीबा ढवळे, उपाध्यक्ष विश्वनाथ सुक्ते, सुरेश वाडेकर, मानाजी चौहान, नितीन वास्टर, कैलास झुकते, माधव चौहान, नागेश सुक्ते, चंद्रकांत चौहान, संतोष भांडे, श्रीराम सुक्ते, शंकर वास्टर, त्रिंबक भांडे, परमेश्वर चौहान, राजू जाधव, डॉक्टर धर्मराज चौहान यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। यावेळी वासुदेव समाजातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। मास्टर स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश। औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये सेल्फ डिफेन्समध्ये मास्टर स्पोर्ट्स अकॅडमी मानवतच्या विद्यार्थ्यांनी भारताचा प्रतिनिधित्व करत एकूण 13 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला। यामध्ये विद्यार्थ्यांनी गोल्ड पदक 9, सिल्वर 8, ब्रास पदक 9 अशी एकूण 26 पदक प्राप्त केले। सर्व विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी दाखवून भारतासाठी व आपल्या मानवत शहरासाठी चॅम्पियन टीमचे मानकरी ठरले आहे। या घवघवीत यशाबद्दल त्यांना ट्रॉफी व पदक देऊन सन्मानित करण्यात आले। या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पूर्ण भारतातून व वेगवेगळ्या देशातून 530 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। यामध्ये नेपाळ, श्रीलंका, भूतान व बांगलादेश या देशांनी
आपला सहभाग नोंदविला होता। या सर्वमध्ये मानवत शहराच्या विद्यार्थी चॅम्पियनशिपचे मानकरी ठरले आहे। मानवत शहरात त्यांची प्रशंसा होत असून सर्व स्तरातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा मिळत आहे। या सर्व विद्यार्थी स्पर्धकांना अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली मास्टर आसिर खान, बालाजी शिंदे यांचे सहकार्य लाभले। प्रिन्स शाळेत कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरा। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित LKR रोडगे प्रिन्स इंग्लिश शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्य प्रगती क्षीरसागरसह शिक्षक उपस्थित होते। डॉक्टर संजय रोडगे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की मटकी फोडण्याचा उद्देश म्हणजे अडचणीला सामोरे जाऊन ध्येय प्राप्त करणे होय। ज्ञानदीप विद्यालयात दहीहंडी उत्सव साजरा। सेलू तालुक्यातील बालूर येथील स्वर्गीय नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानदीप प्राथमिक विद्यालय आणि वाल्मिकेश्वर माध्यमिक शाळेत दिनांक 27 ऑगस्ट मंगळवार रोजी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भोकरे, शिक्षक प्रवीण क्षीरसागर महाडिक,